आरक्षणाला काही मर्यादा आहेत। महाराष्ट्र सरकारला अधिकार नाहीये आरक्षणाकडून अर्थ करण्याकडे। आज जर शिवाजी महाराज जन्माला आले तर ते निश्चित म्हणतील। नमस्कार, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मुद्द्यावर बोलू हा जो आपला विशेष कार्यक्रम आहे। आजच्या या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपले प्रमुख पाहुणे आहेत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, आणि अर्थातच मी कुठल्या विषयावरती त्यांच्यासोबत बोलेल याचा अंदाज तुम्हाला सगळ्यांना आला असेल। प्रवीण दादा, मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज। जय जिजाऊ। माझा स्पष्ट आणि थेट प्रश्न मी तुम्हाला करणार आहे, कारण सध्याचं जे वातावरण आहे हे वातावरण अगदी पुन्हा एकदा आरक्षणाच्या केंद्रीभूत झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा लढा तीव्र झालेला आहे, सोबत आता ओबीसी आरक्षणाचा सुद्धा लढा तीव्र होऊ पाहतोय। आणि गेल्या 25 वर्षामध्ये तुम्ही मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही प्रदीर्घ काळ लढा दिलेला आहे, पण तुमचं एकदम असं मत परिवर्तन झालं आणि तुम्ही आरक्षणापासून थोडंसं दूर गेल्याचं दिसतं। हे नेमकं चित्र काय आहे? तुमचं हे मत परिवर्तन का झालं किंवा कशामुळं झालं, आणि वस्तुस्थिती काय? तुम्ही आरक्षणाकडे कसं बघता? मी आज मनोज जिरंगेंनी जे जालन्यामध्ये म्हणजे अंबड तालुक्यामध्ये जे अमरण उपोषण सुरू केले, त्यामुळे खऱ्या अर्थाने परत एकदा मराठा आरक्षणाच्या विषयाला चर्चा सुरू झाली। ही गोष्ट खरी आहे, परंतु आरक्षणाला काही मर्यादा आहेत आणि त्या मर्यादा स्पष्ट झालेल्या आहेत। मला एक गोष्ट स्पष्ट करायची, पहिली गोष्ट की मराठा जात म्हणून आरक्षण कदापिही मिळू शकत नाही, कारण जातीसाठी आरक्षण नाही। आरक्षण आता दोन प्रकारचे, जे पूर्वी फक्त वर्गामध्ये होतं, ओबीसी, एससी, एसटी हे 3 वर्ग होते। काही वर्षापूर्वी केंद्र सरकारने आर्थिक निकषाचं आरक्षण EWS आर्थिक दुर्बल घटकाला लागू केलं। ते 10% आहे आणि ते 50%च्या वर आहे। म्हणजे आता 2 प्रकारचे आरक्षण आहेत, एक वर्गाचं आहे आणि एक आर्थिक निकषाचं आहे। तर मराठा समाजाला जर आपण पाहिलं तर 1990ला मंडल कमिशन लागू झाल्यापासून कुणबीचं आरक्षण मिळत होतं, कारण मराठा कुणबी हे साधारणपणे एकच आहेत। त्याचं सातत्याने आपण प्रयत्न करून राज्यस्तरीय खत्रीय आयोगाकडं याचा पाठपुरावा केला की मराठा आणि कुणबी एकच आहे आणि ओबीसीमधून मराठा समाजाला कुणबीसह आरक्षण मिळावं। खत्री आयोग महाराष्ट्रामध्ये न्यायमूर्ती खत्री यांनी राज्यस्तरीय आयोग 6 वर्ष काम केलं आणि अभ्यासाअंती त्यांनी असं मत दिलं की 83वी जाते कुणबी, याच्यामध्ये त्यांनी मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि लेवा पाटील यांचा समावेश केला। आता मराठा कुणबी, कुणबी मराठा असं म्हटलं म्हणजे याचा अर्थ मराठा आणि कुणबी एकच आहे। परंतु त्यांनी दुसरं एक निरीक्षण नोंदवलं की सरसकट मराठा समाजाला जर आरक्षणाचा लाभ द्यायचा ठरवलं तर ओबीसीतील इतर छोट्या जातींवर अन्याय होईल। आणि हा 1 जून 2004चा जो निर्णय आला, त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे होते। या निर्णयाला छगन भुजबळ यांनी विरोध केला, परंतु त्यावेळेस मागासवर्गीय असल्यामुळं सुशीलकुमार शिंदेंनी त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं सरकार असल्यामुळं आदरणीय शरद पवार साहेबांना सल्ला विचारला की बाबा ओबीसी आयोगाचं निरीक्षण अभ्यास असं सांगतं की कुणबी या जातीमध्ये मराठा कुणबी आणि कुणबी मराठा याचा समावेश करावा का नाही। तर जर ओबीसी आयोगाने शिफारस केली असेल तर तो लाभ दिला पाहिजे, अशी भूमिका आदरणीय शरद पवार साहेबांनी घेतली। मंडल कमिशन महाराष्ट्रात पहिल्यांदा लागू केलं, ते शरद पवारांनी ओबीसींना आरक्षण दिलं आणि कुणबी आणि मराठा कुणबी, कुणबी मराठा याचा जो GR निघाला याचं सुद्धा मार्गदर्शन शरद पवारांनी केलेलं आहे। त्यामुळं असं लोक म्हणतात की शरद पवारांनी मराठा समाजासाठी काय केलं, हे अत्यंत चूक आहे। आजचं जे सरकार मराठवाड्यामध्ये मराठा समाजाचे निजामकालीन पुरावे जर कुणबी सापडत असतील तर त्यांना तो लाभ द्यावा, तर हा काही नवीन GR नाही आहे, हे काही नवीन संशोधन नाही, काही नवीन अभ्यास नाही। दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये खत्री आयोग, बापट आयोग, श्रॉफ आयोग, त्याच्यानंतर नारायण राणे समिती केंद्राने महाराष्ट्र सरकारने स्थापन केली आणि त्याच्यानंतर न्यायमूर्ती मारुती गायकवाड असे आयोग आणि समिती स्थापन झाल्या। यांनी काय केलं, नारायण राणेंनी
ESBC इकॉनॉमिकल सोशल बॅकवर्ड हा वर्ग तयार केला, तो हायकोर्टातच टिकला नाही. नंतर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं, भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं. 16 साली 2016ला जे मराठा क्रांती मोर्चे निघाले, जवळपास 2.5 कोटी लोक रस्त्यावर आले आणि त्याच्यातनं एक मागणी पुढे आली की मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि म्हणून एक समिती नेमली गेली आणि तो आयोग नेमला गेला, न्यायमूर्ती गायकवाड आयोग. आणि गायकवाड आयोगाने 1063 पानाचा अहवाल दिला. त्याच्यातले 30 पानं ही अशी आहेत की ज्याच्यामध्ये मराठा कुणबी एकच असल्याचे पुरावे, विवाह आजही होतात, पूर्वीही होत होते. म्हणजे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचे 3 गोष्टी सांगणार आहे मी. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय, हंटर स्टॅटिस्टिकल कमिशन जे जातीच्या बद्दल अभ्यास करत होतं त्यांनी असं नोंदवलं की शिवाजी वॉज अ कुणबी अँड राजाज ऑफ ग्वालियर अँड बडोदा आर सेट टू बी ऑफ द सेम रेस. म्हणजे हंटर स्टॅटिस्टिकल कमिशननी मराठा कुणबी एक असल्याचं मान्य केलं होतं. आपल्याकडं 1881 ते 1931 5 वेळा जातीय जनगणना झाली, 5 वेळा. तर त्या जनगणनेमध्ये मराठा कुणबी एक असल्याचं निश्चित झालं. त्याच्यानंतर आपल्याकडं दुसरा जो पुरावा दिसतो तो म्हणजे इतिहासाचार्य V.K. राजवडे यांनी भारतीय विवाह संस्था याच्यामध्ये नमूद करून ठेवलं आहे की ज्यांची सहज विवाह होतात त्यांची जात एक असते. म्हणजे उदाहरण कसं की आपल्याकडं जाती ज्या आहेत त्या व्यवसायावर विमुख आहेत, म्हणजे 18 आलुते आणि 12 बलुते. आणि तिसरा जो मुद्दा आहे तो केशवराव बापू देशमुख यांनी मराठ्यांचा, क्षत्रिय मराठ्यांचा इतिहास लिहिलेला आहे 3 खंडामध्ये आणि त्यांनी त्याच्यामध्ये मराठा कुणबी एक असल्याचे पुरावे दिलेले आहेत. हे सगळे ग्राह्य धरून मराठा कुणबी एक असल्याचं मान्य झालेलं आहे. त्यामुळे नव्याने आता काय करावं अशी स्थिती नाही. परंतु न्यायमूर्ती मारुती गायकवाड यांचा अहवाल 1063 पानाचा सरकारने मान्य केला. म्हणजे काय करायला पाहिजे होतं तर OBC मध्येच मराठा समाजाचा समावेश कुणबी आणि मराठा असंच करायला पाहिजे होतं. तसं न करता एक नवीन वर्ग, OBC हा सार्वजनिकरित्या वापरलेला शब्द आहे, पण सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास SEBC असा जो वर्ग आहे, असा 50%च्या बाहेर एक मराठा समाजासाठी वेगळा वर्ग 16% केला. जो मुळात महाराष्ट्र सरकारला अधिकार नाही आहे तो त्यांनी निर्माण केला. तो हायकोर्टात कसा टिकला मला माहीत नाही, पण सुप्रीम कोर्टात तो क्रॅश झाला. त्यामुळं मराठा समाजातला SEBCचा जो वर्ग तयार करून आरक्षण दिलं होतं ते ठप्प झालं, ते रद्द झालं. आता सरकारच्या हातात काहीच नाही आहे. तरी पण हे सुद्धा सरकार, म्हणजे एकनाथ शिंदेंचं जे सरकार आहे ते म्हणतं की आम्ही रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टात दाखल करू. मुळात काय आहे की आपल्याला घटनेच्या 50%च्या मर्यादा काय समजलं पाहिजे, तर 50%ची मर्यादा बाबासाहेब आंबेडकरांनी का मान्य केली याचं कारण असं आहे की गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी जर उच्चवर्णीयांना स्पेस नसेल तर किमान ती अर्धी असली पाहिजे आणि आरक्षित वर्गातले लोकसुद्धा त्या खुल्या वर्गातल्या 50%मध्ये स्पर्धा करू शकतात. म्हणजे 50%चं आरक्षण आणि 50% खुला वर्ग, ज्याच्यामध्ये खुल्या वर्गातल्या जाती आणि SC ST OBCच्या जाती. त्यामुळे खुल्या वर्गातनं सुद्धा SC ST OBCचे उमेदवार येतात, मग शिक्षणामध्ये त्यांना प्रतिनिधित्व मिळते किंवा नोकरीमध्ये. तर आज जी स्थिती आहे आरक्षणाची, अगदी कुणीही काही आंदोलन केलं तरी आत्ताचं जे आरक्षण आहे मराठा समाजाचं ते कुणबी म्हणून मराठा कुणबी, कुणबी मराठा म्हणून OBCचं मिळते आणि EWS जो नवीन वर्ग झालेला आहे त्याच्यात 10% मिळते आणि त्याचा लाभ आता विद्यार्थी आणि जे नोकरीसाठी सरकारमध्ये प्रयत्न करतात ते मिळतात. याच्यापेक्षा जास्त आरक्षण मिळण्याची सुतराम शक्यता नाही. हे सगळं झाल्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला की 90 साली आपल्याला मंडल कमिशनमुळे आरक्षणाकडे वळायला लागलं, पण 91 साली जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण आलं. म्हणजे सरकारच्या अनेक उद्योगांचं खाजगीकरण होणार, त्याच्यामुळे जगातल्या स्पर्धा पण खुल्या झाल्या. तर आता आपण अर्थकारणाकडे वळलं पाहिजे, उद्योजकतेकडे वळलं पाहिजे, नोकरीकडे वळलं पाहिजे परदेशातल्या, अशा प्रकारची संकल्पना आम्ही गेली 4-5 वर्ष मांडायला लागलो. म्हणजे हे कारण आहे की तुम्ही याच्यामुळं म्हणता की आरक्षणाच्या मागं लागू नका, वेळ वाया घालवू नका, युवा वर्गाची दिशाभूल करू नका, हे कारण आहे का त्याच्या मागं? नाही, तुम्ही बघा की मराठा समाजाला मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी माझं पुस्तक मराठे शूद्र
हे अत्यंत प्रसिद्ध आहे. आणि आरक्षणावर एकूण अभ्यास करून 72 प्रश्न जे उपस्थित केले गेले आरक्षणाबद्दल, म्हणजे एकूण आरक्षणाबद्दल आणि मराठा आरक्षणसुद्धा, तर त्याच्याबद्दल मी पुस्तक लिहिले. माझा अभ्यासाअंती समाधान झालेलं आहे की ओबीसीतलं आरक्षण आणि EWSचं आरक्षण आत्ता जे मिळतंय त्याच्यात मला असं वाटतं की आम्ही आमचे संघटनेचे लोक समाधानी आहेत. पण त्यातून जी संख्या मराठा समाजाची दिसते महाराष्ट्रामध्ये ती पाहता त्यातनं समाधानकारक प्रतिनिधित्व सरकारमध्ये मिळणार नाही आहे. मग अशा स्थितीमध्ये मानसिकतेत बदल करणं गरजेचं वाटायला लागलं मला आणि त्याचे परिणाम आम्हाला दिसायला लागलेत. म्हणजे आता मुलं अर्थकारणाकडे जायला लागलेत, आर्थिक साक्षरतेबद्दल बोलायला लागलेत, परदेशात नोकरीबद्दल बोलायला लागलेत. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगतो की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने व्याख्यान करत आलो. महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर ही आमची प्रेरणा वैचारिक. असं असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674ला आपल्या राज्याची कल्पना राज्याभिषेकाच्या वेळेस मांडली. ती म्हणजे काय होती? अहद तंजावर तहद पेशावर अवघा मुलूक आपला. माझं राज्य एवढं असेल, म्हणजे आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही, निजामशाही ह्या 4ही पातशाहींवर माझं राज्य असेल आणि दिल्ली तख्त मी ताब्यात घेईल, हे स्वप्न रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करताना पाहिलं होतं. पण आज जर शिवाजी महाराज जन्माला आले, स्वतंत्र भारत आहे, लोकशाही आहे, जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाच्या संधी मोकळ्या झाल्यात, शिवाजी महाराज आता तंजावरपासून पेशावर म्हणणार नाही. मी अशी कल्पना करतो आज जर शिवाजी महाराज जन्माला आले तर ते निश्चित म्हणतील जग पादक्रांत केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही असा बदल केला. त्यांचं जे तंजावर ते पेशावर होतं ते आता अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलूक आपला. आता ही झाली घोषणा, हा झाला विचार. पण या विचाराने मी आपल्याशी बोलत असताना आज 8,500 तरुण आखाती देशामध्ये, गल्फमध्ये, त्याच्यानंतर पोलंडमध्ये, रोमानियामध्ये, युरोपच्या काही खंडामध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, कॅनडामध्ये हे गेलेत कामाला आणि ते आता चेन करतायत, नेटवर्किंग करतायत. एक मुलगा गेला परदेशात त्या देशामध्ये की तो मागून आपल्या मागं 1-2 जवळचे नातेवाईक येतील, मित्र येतील किंवा आमच्या सहकार्याने काही लोक पाठवता येतील आणि हे नेटवर्किंग सुरू झालेलं आहे. याचं मला ही जी कल्पना आहे, म्हणजे तुम्ही सगळ्या तरुणांना असं सांगितलं व जागतिकीकरण झालेलं आहे आणि तुम्ही आता जगभर जा, व्यवसाय, उद्योग, नोकरी जे काही असेल ते करा, कारण ग्लोबलायझेशन आहे, संधी खूप आहेत जगभर, त्या भारतामध्ये कमी आहेत. आणि हे करत असताना 3-4 वर्षामध्ये असं मत परिवर्तन होण्यासाठी कुठल्या गोष्टी कारणीभूत ठरल्या होत्या? नाही, मी तसं गायकवाड आयोगाबरोबर काम केलं. गायकवाड आयोगाच्या डाटामध्ये जवळपास 49% मराठा कुटुंब हे लँडलेस आहेत. आता लँडलेस म्हणजे याचा अर्थ जमीन नसलेले लोक. आणि त्यामुळं सरकार जे कागदपत्र मागतं, तुमचं जात प्रमाणपत्र, कुणबी असल्याचं जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर तुमचं 7/12 असलं पाहिजे, 8चा उतारा असला पाहिजे, कागदोपत्री कुठंतरी तुमच्या केस तक्रारी झाल्या पाहिजे. म्हणजे महसुली व्यवस्थेत जे कागदपत्र आहेत त्यात तुमचं नोंद कुणबी दिसते. ज्यांना जमिनीच नाही आहे, ज्यांच्या जमिनीच्या तंटेच झालेले नाही आहे, तर त्यांच्या जाती निश्चित करणं हा एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे त्यांना आरक्षणाचा लाभ मिळण्याची शक्यता मला तर बिलकुल दिसत नाही. आणि मुख्यतः मराठवाड्यामध्ये मला हे दिसतंय. तर लँडलेस मराठा हा एक समस्या आहे. दुसरी गोष्ट, आज आपण बोलतोय 29% तरुण हे बेरोजगार आहे. आणि जगात आपण एक क्रांती केलेली आहे, ते म्हणजे चायनाच्या मागं टाकून आपण आता जगात लोकसंख्येने 1 नंबरला गेलो. 140 कोटी झालो आपण. आता 140 कोटीमध्ये 29% म्हणजे 50-60 कोटी तरुण आज बेरोजगार आहे. बरं, सरकारी नोकरीत पण समस्या अशी झाली की एकीकडे मंडल कमिशन लागू झालं आणि दुसऱ्याच वर्षी जागतिकीकरण बरोबर खाजगीकरण आलं. म्हणजे सरकारचे जे उद्योग आहेत ते आता खाजगी करायला सुरू केलेले. म्हणजे ते मनमोहन सिंग सरकारमध्येही झालं आणि मोदी सरकारमध्येही चालू आहे. अनेक आता अदानी आणि अंबानींनी जे उद्योग सगळे खरेदी केले ते सरकारचेच उद्योग आहेत. म्हणून तर ते जगात 1 नंबर 2 नंबरचे श्रीमंत लोक झालेत. म्हणजे खाजगीकरणाचं हळूहळू परिणाम जाणवायला लागलेत. म्हणजे सरकारी नोकरीचा तर काही फारसा उपयोग होण्याची मला शक्यता दिसत नाही. अभ्यासाअंती मला असं दिसलं की आपल्याकडे आता नाणार प्रकल्पाचं आंदोलन चालू आहे. पूर्वी आपण एनरॉनचं प्रकल्प बघितले. एकीकडं परदेशातनं आपल्या महाराष्ट्रात जे उद्योग येतात त्यांना आपल्याकडे संधी दिली जात नाही. आपल्याकडे जे राज्यकर्ते ते बुडवण्याची घोषणा करतात, आंदोलनं करतात. म्हणजे फेवरेबल वातावरण नाही आहे. म्हणजे परदेशात अनेक प्रकारची नवी क्रांती झालेली, औद्योगिकरण झालं आहे,
अनेक गोष्टी. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाची गोष्ट फार आपल्याकडे चर्चेला आहे, त्याचं शिक्षण सुरू झाले. म्हणजे जगात खूप मोठी प्रगती चालली. आपण बोलतोय तर चंद्रयान चंद्रावर पोचलेलं आहे. म्हणजे सगळं बदललेलं जग आहे. आता चंद्रावर ज्या वेळेस आपण पोचलोय तर जग खूप छोटी गोष्ट झालेली आहे. आता आपलं खूप मोठा व्याप झालेला आहे आणि म्हणून जग हे वैश्विक आपण विचार केला पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणले की विश्वची माझे घर, विश्व हे आमचं घर आहे. आणि आता सगळीकडं उपलब्ध झालेल्या संधी जर बघितल्या, मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो की रोम राज्य होतं. रोम राज्याचं विभाजन जवळपास 40-45 देशात झालं. वेगवेगळे झाले. इंग्लंड झाला, फ्रान्स झाला, जर्मनी झाला, पोलंड झाला, चेकोस्लोवाकिया झाला, हे सगळे विभागले. परंतु जागतिकीकरण खाजगीकरण झाल्यानंतर त्यांनी त्यांच्यात बदल केला. त्यांनी त्यांच्या देशामध्ये येण्यासाठी एक शांघाय विजा बनवलेला. एक सिंगल विजा घेऊन तुम्ही युरोपला जाऊ शकता आणि त्यांची करन्सी युरो बनवली. सगळ्या करन्सीज विसर्जित केल्या. हा व्यावहारिकपणा जर ते स्वीकारत असतील तर आपण हा व्यावहारिकपणा स्वीकारला पाहिजे. जर आपल्याला इतर उद्योग भारतात येण्यास आपल्याकडे काही राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थितीमध्ये येत नसतील तर जगभर निर्माण झालेल्या संधीकडं आपल्या मुलांना पाठवलं पाहिजे. मला एक नम्रपणे सांगायचं आहे की ज्या व्यापारी कम्युनिटीज आहेत, सिंधी, गुजराती, मारवाडी, मुख्यतः अगरवाल, गुप्ता, जैन समाजाचे लोक, हे मला जगभर उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने पाहायला मिळाले. जगभर पाहिले मी तर तुम्हाला कुठल्या राज्यातले लोक कुठल्या देशात संख्येने जास्त राहतात आणि कम्युनिटी लिव्हिंग, एकत्र कुटुंब राहतात, हे मी तुम्हाला संख्याशास्त्राच्या आधारावर सांगू शकतो. पण हे जे मी व्यापारी जाती सांगतो यांचा इतिहास मला माहीत नाही आहे. पण महाराष्ट्राचं वेगळं आहे. स्वराज्याची प्रेरणा शिवाजी महाराज, स्वातंत्र्याची प्रेरणा महाराष्ट्रात आहे, समाजकारणाची प्रेरणा महाराष्ट्रात आहे. मग आपण फुले शाहू आंबेडकर, सयाजीराव गायकवाडांचं नाव घेतो समाजकारणाबद्दल. स्वतंत्र भारताला जी प्रेरणा मिळाली ती महाराष्ट्रात आहे. विचारधारा प्रबळ आहे. पण मराठी माणसाचा आर्थिक कणा मोडलेला आहे. आर्थिकदृष्ट्या तो सक्षम नाही. आज मी पुणे शहराच्या अवतीभोवती विकास पाहतोय. IT इंडस्ट्री आली, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आली, खूप मोठ्या बिल्डिंग झाल्या. आज पुणे शहर जवळपास दिल्ली आणि मुंबईपेक्षा मोठं शहर झालेलं आहे. मग इथं जो विकास झालेला आहे, शेतकऱ्यांकडे पैसे आलेले आहेत, पण एकही उद्योजक तयार झाला नाही. महाराष्ट्राचा GDP जर आपण पाहिला तर भारतात राज्य आपलं 1 नंबरला आहे. GDP मध्ये 1 नंबरला 28% GDP आपला महाराष्ट्र राज्य देतो. महाराष्ट्रात 1000 उद्योगपती हे राहतात महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये, पण एकही मराठी माणूस नाही जो पहिले 1000 मध्ये येतो. ही शर्मेची गोष्ट आहे. एकीकडे शिवाजी महाराजांची प्रेरणा सांगायची, महात्मा फुलेंची सांगायची, शाहू महाराजांची, सयाजीराव गायकवाडांची सांगायची, आणि अर्थकारणाकडे दुर्लक्ष झाले. म्हणून मी नेहमी सांगतो, जो माणूस पैशावर प्रेम करतो लोक त्याच्यावर प्रेम करतात. आणि शिवाजी डोक्यात आणि गांधीजी खिशात, म्हणजे शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि खिशात पैसा असल्याशिवाय जगात किंमत नाही. हे नवीन सूत्र तुम्ही सांगताय. हो, सांगतोय 4-5. आता हे 4-5 वर्ष तुम्ही जे हे सगळी मोहीम राबवताय, याच्यामध्ये आता तुम्ही सांगितलं की साधारणपणे 8-8.5 हजार तरुण जे आहेत ते परदेशामध्ये गेले तुमच्या या मोहिमेअंतर्गत. कसा रिस्पॉन्स आहे, कसा हा बदल लोक स्वीकारतायत, किंवा आत्ताच्या या परिस्थितीमध्ये हे तुम्ही नवीन सूत्र सांगताना समाजाला तर हे थोडंसं विरोधाभास वाटेल. तुम्ही म्हणता आरक्षणापासून दूर चला, तर कदाचित तुम्ही समाजाचे शत्रूसुद्धा होऊ शकता. तुमचा अनुभव काय? नाही, मी म्हणून आरक्षणाबद्दल माझी भूमिका स्पष्ट केली की आरक्षणाकडून अर्थकारणाकडे. मी जे मगाशी सांगितलं की EWSचं मिळतंय, OBC मधलं कुणबी मराठा, मराठा कुणबी मिळते, आता पुष्कळ झालं. आता जग जे आहे ते पादक्रांत करू. मी आपल्याला सांगतो की सुरुवातीला या बाबतीत अनेक शंका कुशंका उपस्थित झाल्या, पण आज तुम्हाला रिझल्ट दिसत आहेत. म्हणजे कसं की परदेशात गेलेला मुलगा जो आहे, समजा आता दुबईला गेला आहे, तो दुबईचा दिराम हा 22 रुपयाला 1 मिळतो. त्याला जर तिथं 3000 दिराम पगार मिळाला तर त्याला 66,000 रुपये मिळतात. तो त्याच्या खर्चासाठी पैसे ठेवून 50,000 रुपये गावाकडे पाठवतो, आपल्या आईवडिलांना पाठवतो, कुटुंबाला पाठवतो. त्यातनं त्याची शेती, त्याचा विकास, त्याचं कुटुंब आर्थिक समृद्ध व्हायला लागले. मी तुम्हाला सांगतो की कोपरगावमध्ये माझे एक मित्र आहेत, त्यांनी असंच परदेशात 15 वर्षापूर्वी नोकरीला गेले आणि त्यांनी हळूहळू गरज पडेल तसे कोपरगाव तालुक्यातले, नात्यातले, मित्रमंडळीतले, कॉलेज शाळेतले मित्र, असं करत करत 350 लोक परदेशात तो घेऊन गेला. आता कोपरगाव तालुक्यामध्ये 2 साखर कारखाने आहेत, एक काळ्यांचा, एक कोल्ह्यांचा. ते दर महिन्याला जेवढा पैसा वाटप करतात ऊसाच्या निमित्ताने, साखरेच्या निमित्ताने, साखर कारखान्याच्या निमित्ताने,
त्याच्यापेक्षा जास्त पैसा कोपरगावला परदेशातनं येतो. आणि फॉरेन करन्सी जी आहे त्याची इकॉनॉमी समजली पाहिजे, डॉलरची इकॉनॉमी समजली पाहिजे, पाऊंडची इकॉनॉमी समजली पाहिजे, युरोची समजली पाहिजे, येनची समजली पाहिजे. आणि आपल्यापेक्षा ते जे पैसे आहेत तो पैसा मोठा आहे. मी एक अजून उदाहरण सांगतो की गुजरातमध्ये मधेपूर नावाचं एक गाव आहे, ज्या गावातले जवळपास 200पेक्षा जास्त लोक परदेशात उद्योग व्यवसायासाठी गेलेले आहेत. त्या गावातली जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायतची वास्तूसुद्धा परदेशातल्या नागरिकांनी पाठवलेले हजार डॉलर जे आहेत त्यातनं तयार झालेली. पण नुसती ग्रामपंचायतची सुसज्ज इमारत नाही आहे, तिथं वॉटर पार्क आहे, तिथं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तिथं इंग्लिश मीडियम स्कूल आहे, तिथं आरोग्याच्या उत्तम सुविधा आपण रुबी हॉल जहांगीरच्या तुलनेचं तिथं बनवलेले. ते सरकारकडून एकही पैसा घेत नाही. परदेशात नोकरी करायला गेलेले, उद्योग करायला गेलेले, सामाजिक बांधिलकी म्हणून त्या गावात ते पैसे पाठवतात. आणि त्या ग्रामपंचायतमध्ये त्या ऑफिसमध्ये अशी सुविधा आहे की त्या गावामध्ये राहणाऱ्या 5,000 6,000 लोक किंवा आसपासच्या गावातल्या लोकांना कुणाला जर परदेशात शिक्षणासाठी, नोकरीसाठी, उद्योगासाठी कुठल्याही शहरात जात तर त्यांच्या गावातनं गेलेला तो माणूस त्याला पहिला संपर्क केला जातो त्या देशामध्ये आणि तो सगळ्या सुविधा पुरवतो. दिस इज नेटवर्किंग. बरोबर. म्हणजे आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही एक नवीन संदेश खरं तर समाजाला देऊ पाहताय. तुमचं जे हे काम आहे, ही जी मोहीम आहे, ही समाजाला नक्कीच दिशा देईल असं वाटतंय. आणि ह्या आरक्षणाच्या लढ्यावरती एक नवीन प्रकाश तुम्ही महाराष्ट्राच्या या जनतेच्या समोर ठेवताय असं यातून सगळ्यातून दिसतंय. तुम्ही आमच्यासोबत वेळ दिला. नाही, एक सेकंड फक्त. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की परदेशातनं पैसा किती येतोय. तर निर्मला सीतारामनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सांगितलं की 1 करोड डॉलर या भारतामध्ये येतात आणि त्यातला सगळ्यात जास्त मोठा वाटा आहे केरळचा. केरळमध्ये घरटी माणूस गल्फमध्ये आहे, म्हणजे तिथं शिक्षण 100% आहे. तसंच परदेशात नोकरी उद्योग जाण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे भारताच्या अर्थसंकल्पापेक्षा जास्त पैसा परदेशातनं भारतात येतो. काही गैरसमज असे आहेत की आपण आपल्या देशाला सोडणं, गावाला सोडणं हे काही बरोबर नाही. देशाभिमानी लोक असतात. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की अर्थकारणासाठी आपण बाहेर जायला पाहिजे. मला असं वाटतं की हे अर्थकारण समजून घेतलं पाहिजे. आणि दुसरी एक छोटीशी विनंती आहे, पैसा मिळाल्यानंतर आर्थिक साक्षर पण झालं पाहिजे. पैशाची गुंतवणूक कशी केली पाहिजे, पैसे वाचवले कसे पाहिजे, पैसे भविष्यासाठी कसे ठेवले पाहिजे, पैसा हा नीट समजून घेण्याची गोष्ट आहे. आम्ही हळूहळू आर्थिक असाक्षरतेबद्दलही बोलतोय. परदेशातल्या नोकरी हा एकमेव उद्देश नाही, तर नवीन उद्योग, नवीन व्यवसाय इथं सुद्धा काढता येतात. त्याच्यासाठी पण आम्ही काम करतोय. हे मला मुद्दाम नमूद करावं वाटतं, कारण काही लोक अशा प्रकारचा गैरसमज पसरवत आहेत. मला नम्रपणे सांगायचं, मी काय आरक्षणाचा विरोधक नाही, पण आरक्षणाच्या पलीकडं एक मोठं विश्व आणि संधी उपलब्ध झाली आहे, त्याच्याकडे तुम्ही त्याच्याकडे जायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. प्रवीण दादा हे गेल्या 30-40 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत. वेगवेगळ्या चळवळीमध्ये काम केलेलं आहे. अनेक प्रश्नांसाठी त्यांनी लढा दिलेला आहे. परंतु सध्याची जी त्यांची ही जी भूमिका आहे ही खरं तर अनेकांना आश्चर्यामध्ये टाकणारी आहे. कारण आरक्षणाकडून अर्थकारणाकडे हे बऱ्याचदा लोकांना समजत नाही, बऱ्याचदा पटत नाही. आणि आपल्या सीमा तोडून, सीमा म्हणजे आपलं गाव नाही किंवा आपला जिल्हा नाही, आपलं राज्य नाही, तर आपल्या विचारांच्या सीमा तोडून परदेशामध्ये जाऊन अर्थकारणामध्ये आपण बळकट व्हायला पाहिजे, ही जी त्यांची भूमिका आहे. या संदर्भामध्ये ते गेली 4-5 वर्ष काम करतात आणि याला यश आलेलं आहे. 8,000हून अधिक तरुण आज त्यांच्या या मोहिमेच्या माध्यमातून परदेशामध्ये सेटल झालेले आहेत. तिथून फॉरेन करन्सी आपल्या महाराष्ट्रामध्ये येते, मराठी घरामध्ये येते आणि ती घरं सुजलाम सुफलाम होत आहेत. याकडं खरं तर डोळसपणे बघितलं पाहिजे. आणि सध्याच्या या दूषित वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं एक चांगला प्रकाश टाकण्याचं काम प्रवीणदादांनी केलं. मनापासून तुमचं धन्यवाद. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.